अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे, नियम व अटी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना सुरू झाला की अनेक व्रतवैकल्यांनाही सुरुवात होते. श्रावणात केलेले उपवास हे फळाला लागतात अशी धारणा आहे. आपल्या देवी देवतांची कवाडे या महिन्यात खुली बसून भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. या भावनेतून श्रावणामध्ये ही व्रतवैकल्ये केली जातात. श्रावणी सोमवार, शनिवार या उपवासासोबतच येणाऱ्या सणामधील उपवास देखील महत्त्वाचे ठरतात, जसे नागपंचमी, नारळी पौर्णिमे इत्यादी. शिवाय आपण एखाद्या उपवासाची सुरुवात करायची असल्यास श्रावण महिन्याचाच मुहूर्त गाठला जातो. असेच एक व्रत आहे, ते म्हणजे वैभवलक्ष्मी मातेचे. दर शुक्रवारी केल्या जाणाऱ्या या व्रताची सुरुवात श्रावण महिन्यातून केल्यास त्याचे फळ अधिक मिळते. श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रताची सुरुवात करायची असते. साधारण 11 किंवा 21 शुक्रवार हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करण्याचे ध्येय ठरले जाते. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते. शेवटच्या शुक्रवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. श्री वैभवलक्ष्मी माता व्रताचे नियम. श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंतःकरणाने व प्रसन्नतेने करावे व ते करताना इतरांच्याही कल्याणासाठी भावना ठेवावी. स्त्री पुरुष कोणालाही व्रत करता येते. सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत केले तर फारच चांगले. घरात सुवासिनी नसेल तर कोणीही स्त्रीने अथवा कुमारिकेने हे व्रत केले तरी चालेल. हे व्रत करण्यास शुक्रवारी सुरुवात करावी. आपण 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार हे व्रत करणार हे मनाशी संकल्प करून ठेवावे. 21 पेक्षाही अधिक शुक्रवार करता येईल किंवा उद्यापन झाल्यावर पुन्हा संकल्प करून व्रत करता येते. ही पूजा आपण स्वतः मनोभावे करायची आहे. गुरुजींची आवश्यकता नाही. व्रत सुरू केल्यावर शुक्रवारी गावाला जावे लागले, प्रवास करणे आवश्यक झाले तर तो शुक्रवार सोडून द्यावा. त्या दिवशी मनात नामस्मरण करावे व पुढील शुक्रवार करावा. मात्र एकूण जेवढ्या शुक्रवारी पूजेचा संकल्प आहे तेवढे पुरे करावेत. व्रताचे वेळी मासिक पाळीची अडचण स्त्रियांच्या बाबतीत येऊ शकते. अशा वेळी तो शुक्रवार सोडून द्यावा व नंतरचे शुक्रवारी व्रत करावे. संकल्पित संख्या पुरी करावी. सुतक असल्यास व्रत करू नये. सुतक संपल्यानंतरच्या शुक्रवारी व्रत करावे. संकल्पित संख्या लक्षात ठेवावी. कोणत्याही अडीअडचणीने एखादा शुक्रवार करता आला नाही तरी चिंता करू नये. पुढील शुक्रवारी करावे व एकूण संख्या पुरी करावी. लक्ष्मी मातेची एकूण 8 चित्रे वैभवलक्ष्मी पुस्तिका यामध्ये आहेत. त्या स्वरूपात व्रतपूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे व श्रीयंत्राला वंदन करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा, म्हणजे उपाशी राहू नये. उपवासाचे पदार्थ खावे किंवा दूध, केळी इत्यादी फलाहार करावा. संध्याकाळी पूजन झाल्यावर उपवास सोडावा. व्रतधारी व्यक्तीला वयामुळे, आजारामुळे अगर कोणत्याही कारणाने उपवास करणे सोसत नसेल तर उपवास केला नाही तरी चालेल. जे करायचे ते मनोभावे करावे म्हणजे झाले. व्रत शास्त्रशुद्ध रीतीने करावे. ठराविक संख्या पूर्ण झाल्यास उद्यापन करावे. घरात सोन्याचे अगर चांदीचे दागिने नसतील तर रुपयाचे नाणे कलशावरील वाटीत पूजेसाठी घ्यावे. उद्यापनाच्या वेळी 5 किंवा 7 कुमारिकांना बोलवून कथेत सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मी रूप मानून त्यांचा सत्कार करावा व 7, 11, 21, 51, 101 यापैकी एका संख्येची पूजाव्रताची नवीन पुस्तके त्यांना द्यावीत. व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे. मनात नामस्मरण ठेवावे. अंतर्बाह्य शुद्धता ठेवावी व सर्व मनोभावे करावे. पूजेचे साहित्य. देवपूजेसाठी शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या म्हणजे कलश, श्रीयंत्रचित्र किंवा तांब्याचे श्रीयंत्र, घंटा, शंख, तेलवातीसह समई, निरांजन, पाण्याने भरलेला दुसरा तांब्या, ताम्हण, फुलपात्रपळी, वाटी व त्यात अक्षता व दागिना, उगाळलेले चंदन, धुतलेल्या शुभ्र अक्षता, पांढरे शुभ्र कापड, चौकोनी रुमाल, बेलफुले, तुळशीपत्रे, मंजिरी, प्रामुख्याने तांबडी फुले, हळद कुंकू, शेंदूर, अष्टगंध, बुक्का, फुलवाती, कापूर, विड्याची देठाची पाने, 2 सुपाऱ्या, दूध, दही, मध, साखर, तूप, जानवे, केळी, नारळ, आंबे असल्यास फळे ऋतूनुसार, शमी असल्यास आघाडा, पत्री, दागिने, कापसाची वस्त्रे, 1 काडेपेटी, गोड नैवेद्य. पूजेची मांडणी कशी करावी? आपले तोंड पूर्वेकडे करून पाठ अगर चौरंग मांडावा.
आपणास बसावयास पाट अगर आसन चटई घ्यावी. पाट पुसून त्यावर थोडे तांदूळ घेऊन वर्तुळ करावे. मध्ये किंचित खोलगट असे करावे. त्यावर हळदीकुंकवाने स्वस्तिक काढावे व अष्टदिशांना हळदीकुंकवाच्या उभ्या रेघा भरलेला कलश त्यावर ठेवावा. त्यात नाणे व सुपारी ठेवावी. त्या कलशावर आत पांढरे तांदूळ घातलेली वाटी ठेवावी. त्यात दागिने अगर रुपया ठेवावा. कलशाला टेकून असल्यास तांब्याचे श्रीयंत्र, नसल्यास त्याचे चित्र अथवा प्लॅस्टिक कागदात घालून ठेवावा. कलशाचे डावे बाजूस घंटा, उजव्या बाजूस शंख ठेवावा. पाटावर अगर चौरंगावर उजवे बाजूस थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी. सुपारीच्या डाव्या बाजूस 2 देठांची विड्याची पाने ठेवून त्यावर नाणे व सुपारी असा विडा ठेवावा. फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्ये एका मोठ्या ताटात ठेवावी. पंचामृत तयार ठेवावे. समई योग्य ठिकाणी ठेवावी. धूप, अगरबत्ती, निरांजन, कापूर, आरती तयार ठेवावी. चौरंगापुढे रांगोळी काढावी. प्रथमतः हात पाय धुवून स्वच्छ वस्त्र व सोळे नेसून कपाळी गंध लावावा. घरातील वडील माणसांना नमस्कार करावा व चौरंगापाशी यावे. पुस्तकात छापलेल्या देवीच्या 8ही चित्रांना वंदन करावे. श्रीयंत्राला नमस्कार करावा. आचमन करावे व त्यानंतर समोरील विड्यावर पळीने पाणी घालावे. शंख, घंटा पुसून गंध लावून ठेवावी. श्री गणपतीची पूजा करावी. त्याला फुलाने पाणी शिंपडावे. हळदीकुंकू, जानवे, शेंदूर, गुलाल, बुक्का, लाल फुले, दुर्वा, शमी व्हाव्यात. निरांजन, उदबत्ती ओवाळावी. गुळाचा खडा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवीची पूजा करण्यासाठी तयार व्हावे. वाटीतील दागिना अगर रुपयाचे नाणे असेल ती लक्ष्मी. त्या लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्याने त्या यंत्राला गंध, तांबडे फूल, पुष्प, अक्षता वाहून पूजा करावी व नमस्कार करावा. मग वाटीत ठेवलेल्या लक्ष्मीची पूजा करावी. फुलाने पाणी शिंपडावे. नंतर विविध फुले, विशेषतः तांबडे, अक्षता, दुर्वा इत्यादी व्हावे. धूप, दीप, नैवेद्य ओवाळावे. कलशाचे डावे बाजूस नारळ ठेवलेला असेलच, त्यावरही पळीने पाणी घालावे. श्री वैभवलक्ष्मी माता व्रत कथा या पुस्तकात दिल्याप्रमाणे मंत्र श्लोक बोलावेत. प्रथम लक्ष्मी स्तवन बोलावे. नंतर नैवेद्य दाखवावा. पंचामृत, फळे, खीर चालेल. श्री महालक्ष्मीचे ध्यान करावे. श्लोक म्हणावा व देवीचे रूपे डोळ्यासमोर आणावेत. आपली इच्छा पूर्ण होण्याकरता पुस्तकात दिल्याप्रमाणे देवीचे 5 मंत्र बोलावेत. यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्रही म्हणावा. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. प्रार्थना करावी. यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणावे. महालक्ष्मी अष्टकम बोलून झाल्यानंतर श्री महालक्ष्मीची कथा वाचावी. कथा वाचून झाल्यावर आरती करावी. प्रथम गणपतीची व देवीची आरती करावी. महानैवेद्य दाखवावा. पूजा पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा व भोजन करावे. श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत पूर्ण श्रद्धेने करावे. मनात चांगले संकल्प निर्माण करावेत. सर्वांच्या कर्तृत्वाचा भाव आपल्या व्रतात असावा. आपले मनोरथ पूर्ण होवो अशी मनोभावे प्रार्थना करावी. प्रार्थनेने देवीची कृपा प्राप्त होईल व आपले इच्छित कार्य पूर्ण होऊ शकेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.